मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट मित्रांनो आलेली आहे। पात्र लाभार्थ्यांची यादी जी आहे ती आता इथे शासनाकडून जारी करण्यात आलेली आहे। कशा प्रकारे ही यादी तुम्ही डाउनलोड करू शकता, त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कशा प्रकारे तपासायचं या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। सोबतच आमच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन अपडेटची माहिती जी आहे ती भेटत जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता, सुरुवातीला तुम्हाला गुगलमध्ये येऊन धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं इथे टाईप करून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी तुम्हाला इथे पाहायला भेटेल। तर त्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता धुळे महानगरपालिकेची ही जी वेबसाईट आहे ही तुमच्यासमोर इथे ओपन होणार आहे। खाली आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी जी आहे ती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। लाभार्थी यादी जी आहे मित्रांनो ती वॉर्ड रचनेनुसार इथे जारी करण्यात आलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता 1 ते 19 पर्यंत वॉर्ड जे आहे ते इथे देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या पुढेच इथे तुम्हाला जर यादी पाहायची असेल तर याच्या पुढे तुम्ही इथे पाहू शकता वॉर्ड क्रमांक 1 च्या पुढे डाउनलोड पर्याय दिलेला आहे। त्या डाउनलोडवरती क्लिक करून तुम्ही ही जी यादी आहे ती यादी पाहून घेऊ शकता। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता यादी डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती जी आहे ती पाहायला भेटणार आहे। त्यामध्ये तुमचं नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, लिंग, आधार क्रमांक, पिन कोड, जिल्हा, तालुका, गाव अशा प्रकारची माहिती जी आहे ती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। व शेवटी तुम्ही पाहू शकता तुमच्या बँकेचं नाव, IFSC कोड आणि बँकेचे खाते क्रमांक जे आहे ते इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। मित्रांनो यामध्ये एक चूक करण्यात आलेली आहे, ती म्हणजे लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक जो आहे तो मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक इथे संपूर्ण दिल्यामुळे हा जो डेटा आहे तो लीक होऊ शकतो, याचा गैरवापर केला जाऊ शकतो। कारण यामध्ये मुख्यतः महिलांचे सर्व नंबर आहेत, त्यामुळे याचा गैरवापर जो आहे तो केला जाऊ शकतो। तर ही एक चूक होती जी माझ्या निदर्शनास आलेली आहे। आशा करतोय मित्रांनो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जी आहे ती तपासून घेऊ शकता। अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होता। तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद।